नमस्कार मित्रांनो, राज्यात मागील काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झालेला आहे। मनोज जरांगे यांच्या विविध आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षण लागू केले। मात्र कुणबी नोंदणीच्या आधारे ओबीसीचे जात प्रमाणपत्र काढणाऱ्या मराठ्यांना काही समाज बांधव दोष देत असल्याचीही चर्चा आहे। त्यामुळे मराठा महासंघातर्फे यावर कठोर भूमिका जाहीर करण्यात आली। मराठा आरक्षण व पुढील नियोजन यासाठी समाजातील प्रमुख समाज बांधवांची चर्चात्मक बैठक मराठा महासंघातर्फे नागपूरमध्ये पार पडली। अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरक्षणाच्या लढ्यामुळे मराठा समाजाला कित्येक वर्षानंतर 16% आरक्षण मिळाले। नंतर कोर्टाने ते रद्द केले। पुन्हा 12% आरक्षण मिळाले, ते सुद्धा टिकले नाही। आता सरकारने 20 फेब्रुवारी 2024 ला विशेष अधिवेशन घेऊन दोन्ही सभागृहाच्या मंजुरीने 26 फेब्रुवारी 2024 ला शासन निर्णय काढून 10% एसबी आरक्षण दिलं। आता इतरांनी त्याच्यावर सुद्धा हरकती घेऊन न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। पण सध्या तरी हे आरक्षण अबाधित असून एसईबीसी प्रमाणपत्रामुळे अनेकांना शिक्षण व नोकरीत सवलत मिळत आहे। 10% आरक्षण मिळालेले 10% आरक्षण टिकते किंवा नाही, आणि टिकले तर किती दिवस, आणि नाहीच टिकले तर पुढे काय, अशा विषयावर पण यावेळी अनेक मान्यवरांनी सकारात्मक चर्चा केली। एवढंच नाही तर मराठा म्हणून जन्माला आला, आजपर्यंत मराठा म्हणून जगला व आता ओबीसी प्रमाणपत्र काढले म्हणून तो आपला नाही असं म्हणणं योग्य नाही। जेव्हा इतर जातीत जन्माला आलेले लोक मराठा सांगून विविध लाभ घेतात, तेव्हा त्यांना काहीच वाटत नसताना आपण मात्र आपल्या मराठा भावंडांना दूर करायचे नाही, असे विचार अनेकांनी व्यक्त केले। इतर समाज जर आरक्षणाच्या सवलतीचा फायदा घेऊन आपल्या परिवाराचा, आपल्या कुटुंबाचा, पर्यायानेच समाजाचा विकास साधत असतील तर फक्त स्वाभिमानाच्या नावाखाली मराठा म्हणून आरक्षण न घेता आपण आपला परिवार आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शिक्षण आणि नोकऱ्यांपासून वंचित ठेवत असाल तर कुटुंबाचा विकास होणार नाही आणि समाजाचा विकास होण्यास अडचणी येतील, अशी भीती यावेळी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता मराठा समाजामध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगले स्थापण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।